केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते सध्या बोलतात. आपण त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊया. 10वी-12वीच्या परीक्षांच्या बाबत एक अत्यंत निष्काळजीपणा हा राज्य सरकारकडून दाखवला जातोय. परिस्थिती खूप गंभीर आहे. म्हणजे हे माहिती आहे कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, सगळ्या गोष्टी अत्यंत अडचणीच्या आहेत. पण इतकी परिस्थिती गंभीर असताना सुद्धा विद्यार्थ्यांचं दीर्घकालीन नुकसान होणार नाही यासाठी काही तोडगा काढणं, यासाठी काही मार्ग शोधणं, अशा प्रकारचं कोणतंही काम धोरण राज्यातल्या विद्यमान सरकारकडून होताना दिसत नाही. केंद्र सरकार वेगळ्या राज्यांकडून 10वी-12वीच्या परीक्षांच्या बाबत काय भूमिका असावी यासाठी चर्चा करताना दिसतंय, पण राज्य सरकारची कोणतीच भूमिका याबाबत दिसत नाही. मुख्यमंत्री, आम्ही असं ऐकलं होतं की मुख्यमंत्री 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक बैठक आयोजित करणार, पण या बैठकीसाठी सुद्धा त्यांना अद्यापपर्यंत वेळ मिळाला नाही असं दिसतंय. अर्थात 3 तासाचा, ज्यांना फक्त वादळाचा दौरा 3 तासाचा जे करतात त्यांना स्वाभाविक आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांबाबत वेळ देता येणं किती आवश्यक वाटतं हा एक वेगळा मुद्दा असू शकतो. पण आज महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे जीव टांगणीला लागलेले आहेत. नेमकं काय होणार याबाबत सरकार कोणतीच ठोस भूमिका मांडताना दिसत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे विद्यार्थ्यांवरती एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा ताण आहे. म्हणजे एकीकडे कोरोनाचं संकट भयंकर आहे, कोरोनामध्ये अनेकांनी आपले जीव गमावलेत, आपले नातेवाईक गमावलेत, एकीकडे नातेवाईक गमावले, आजूबाजूला बघितलं आहे, असे 10वी-12वीचे अतिशय टीन एजमधली मुलं असतात ही सगळी. आणि त्याच वेळी परीक्षा होणार की नाही, असेल तर कशी होणार, नसेल तर मग पुढच्या भवितव्याचं काय, अशा प्रकारच्या ताणाला हे विद्यार्थी सामोरे जात आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं एक अत्यंत ताण त्यांच्या मनावर आहे. अनेक त्यातले काही पर्याय येत आहेत पुढे. काय नॉन एक्झामिशन रूट नावाचा एक प्रकार काही तज्ज्ञ सांगतायत. पण एक व्यावसायिक अभ्यासक्रम 12वी नंतर जर व्यावसायिक अभ्यासक्रम असेल तर त्या बहुतेक 12वी नंतरचे व्यावसायिक अभ्यासक्रम स्वतःच्या परीक्षा घेतं, पण त्याचवेळी ते 12वीचे गुण गृहीत धरतं. मग तुम्ही नॉन एक्झामिशन रूट घेणार असाल तर मग त्या 12वी नंतरच्या होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांना त्या संस्थांना काही कळवावं लागेल, तशी व्यवस्था करावी लागेल. त्याचं काय धोरण आहे हे राज्य सरकार अजून काही सांगताना दिसत नाही. पूर्वापी मूल्यांकन मॉडेलच्या आधारे करू अशा प्रकारे सांगितलं जातं, पण 14 महिने झाले तरीसुद्धा त्याबाबतीत अजून कोणताही निर्णय सरकार करताना दिसत नाही. कोरोनाची जी साथ आहे ती संपेल, पण विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन भवितव्याचं काय? म्हणजे मला असं वाटतं कदाचित जनतेच्या परीक्षेमध्ये हे तिन्ही राज्यातले सत्ताधारी पक्ष नापास झालेत आणि तिन्ही नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आल्याचा दावा केला. तुम्ही नापास असतानाही सत्ता मिळवून करण्याचा प्रयत्न केला, परीक्षा तुम्ही फेल झालात किंवा परीक्षा दिलीच नाही. तसंच काहीसं लबाडी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कृपया करू नका अशी कळकळीची विनंती आम्ही करतो आहोत. ही मुलं 2-5 वर्षानंतरनं पुढच्या काळच्यासाठी ज्यावेळी पुढच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातील त्यावेळी त्यांना तिथं परीक्षेत विचारलं जाईल की तुमच्या 10वी-12वी परीक्षेचं काय झालं, आणि त्यावेळी ते सांगतील की 10वी-12वीची परीक्षा आमची घेतली गेली नाही कारण कोरोना होता. एक शेवटी 7वी, 8वी, 9वी इथपर्यंत ठीक आहे. गेल्या वेळी म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरच्या बाबतीत आपण बघितलं, तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी पदवीच्या शेवटच्या परीक्षेबाबतीत सुद्धा सरकारने असाच गोंधळ घातला कारण सरकारकडे धोरणच नाही आहे. आणि मग ज्यावेळी न्यायालयाने फटकारे मारले त्याच्यानंतरनं शेवटच्या वर्षाची परीक्षा घेतली. प्रत्येक वेळी न्यायालयात जायचं, न्यायालयाकडनं फटकारे खायचे आणि मग सुधारायचं, असं करून विद्यार्थ्यांना 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची ज्याला विद्यार्थ्यांचे प्राण आज अक्षरशः त्यांच्यावर प्रचंड ताण आहे, अशा पद्धतीचं भूमिका न घेता कॉपी करून आपण पास झाला असाल, 3 पक्ष नापास पक्षांचे एकत्र येऊन तुम्ही पास झाला असाल,
पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे गंभीर प्रश्न निर्माण न करता 10वी-12वी महत्त्वाचे आहेत, कशाच्या आधारावरती त्यांना 11वीत आणि पहिल्या वर्षात प्रवेश देणार, कोणती मूल्यमापन पद्धती तुम्ही अवलंबणार, एखाद्या विद्यार्थ्याला अमुक एका कॉलेजमध्ये म्हणजे आत्तापर्यंत होतं की 10वी-12वी एक आधार मानला जायचा, तो नसेल तर त्याला पर्याय व्यवस्था काय असणार, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज विद्यार्थी मागतायत. आज विद्यार्थ्यांसमोर अत्यंत गंभीर प्रश्न आहेत. भारतीय जनता पार्टी आज नेमकी हीच भूमिका विद्यार्थ्यांच्या भूमिकेतनं मांडते की काहीतरी स्पष्ट करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कृपया खेळू नका, ही आमची एक त्यांना कळकळीची विनंती आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातले एक मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना एका वाहिनीशी बोलताना अशा प्रकारचं केलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही टेस्टिंग कमी करायची सूचना कमी करा क्योंकि उससे आकडे बढ़ रहे हैं, अशा प्रकारे पत्रकारांनी केलं. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपलं अपयश लपवण्यासाठी अशा पद्धतीने कशासाठी म्हणजे पत्रकार सांगतात, पत्रकारांच्या नावावरती कशाला खपवता, आणि जर महाराष्ट्राचे हित न पाहणारे हे पत्रकार कोण हे पण त्यांनी जाहीर केलं पाहिजे. एकतर अशा पद्धतीने महाराष्ट्रातले आकडे लपवा, टेस्टिंग कमी करा, हे सांगणारे पत्रकार कसे असू शकतात, आणि त्यांचं ऐकून म्हणजे तुम्ही घटनेची शपथ घेतली आहे, तुम्ही राज्य हित पाहण्याची शपथ घेतली आहे, पण हे न करता तुम्ही मात्र अशा पद्धतीने पत्रकार सांगत होते म्हणून टेस्टिंग कमी केलं, अशा प्रकारची भूमिका घेता, हे निश्चितचपणे एक प्रकारे आपल्या अपयशाची कबुली देणार आहे. आपण जे काम करता आहात त्यामध्ये महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलंय, हेच या निमित्ताने तुम्ही कबूल केलं, हे त्याचं आहे. पण या निमित्ताने महाराष्ट्र जनतेला हे पण कळलं पाहिजे वस्तुस्थिती की का टेस्टिंग कमी झाल्या. आम्ही तर हेच सांगत होतो, तुम्ही टेस्टिंग कमी करून आकडे लपवण्याचा प्रयत्न करता आहात, वस्तुस्थिती ही नाही, त्याचीच कबुली नवाब मलिक यांनी आपल्या वक्तव्यातनं दिली. काही प्रश्न असतील तर विचार. असं नाही, महाराष्ट्रातला कोरोना कमी झाला पाहिजे ही सगळ्यांची आपली भावना आहे. लोक त्या पद्धतीने जागृत होत आहेत, पण ह्याची खरोखर काही म्हणजे रोज काही ना कुठून बातम्या येत आहेत. परवा मी औरंगाबादचं एक ट्विट केलं होतं, औरंगाबादमध्ये अशा पद्धतीने आकडे पुन्हा एकदा नव्याने केले गेले, तो आकडा वाढलेला दिसला. बीडमध्ये त्याच्या आदल्या दिवशी बीडची घटना होती की बीडमधले आकडे, जे पहिले आकडे आणि नंतरचे आकडे वाढीव आकडे आले होते. त्यामुळे कोरोना कमी झाला हे दाखवण्याचा अट्टहास करण्यासाठी आमची विनंती आहे, खरी जी आकडेवारी असतील ती दाखवली पाहिजे. टेस्ट कमी करून किंवा अन्य साधनं वापरून अशा पद्धतीने करण्याची आवश्यकता नाही. आता हे पण म्हटलं जातं की कदाचित 30 तारखेनंतर 30 मेनंतर टप्प्याटप्प्याने ज्या ज्या भागामध्ये रुग्णसंख्या कमी आहे तिथे ओपन केलं जाणार आहे किंवा तिथे हळूहळू सगळ्या गोष्टी खुल्या केल्या जाणार, मग पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढणार नाही का? महाराष्ट्रामधलं मुळात 2-3 गोष्टी मांडल्या पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी तुम्ही जाहीर केल्या, आज मी म्हणजे रिक्षावाल्यांना किती रिक्षावाल्यांचं पॅकेज तुम्ही जाहीर केले, किती रिक्षांना पॅकेज मिळालं, तिथे किती अडचणी होत आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला खरं म्हणजे जे पॅकेज तुम्ही जाहीर केलं ते किती मिळालं हा संशोधनाचा विषय. त्याच्यामध्ये अत्यंत लोकांमध्ये निराशा आहे, नाराज आहेत लोक. आणि दुसरीकडे तुम्ही अजून लॉकडाऊन वाढवण्याच्या गप्पा जर मारत असाल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी 12 बलुतेदार यांनी खायचं काय हा प्रश्न आहे, यांनी जगायचं कसं. कारण शेवटी ठीक आहे, तुम्ही आपल्या घरात आहात, 1.5-2 वर्ष कायम घरात आहात, तर तुम्ही सांगता पण जाहीरपणे की मी घरात बसतो, माझी टीका होते, तुमचं ठीक आहे, पण सर्वसामान्य जनतेने करायचं काय हा प्रश्न आहे. म्हणजे कोरोनाची लाट ओसरली नाही तर ती ओसरवण्यात आली असं म्हणता येईल. लाट आमचं म्हणणं ते आहे की या बाबतीत कोरोनाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षी सुद्धा आपल्या सरकारने हीच लपवाछपवी केली आणि नंतर ती उघडकीस आली. आत्ता सुद्धा हीच लपवाछपवी, या सरकारचं धोरण ह्याच स्वरूपाचं आहे की काहीतरी करून आजचा दिवस ढकला, लपवाछपवी करा, आकडे खोटे दाखवा आणि मग छाती काढून फिरा की बघा आमचं कसं छान कौतुक चाललंय. हे या सरकारचं धोरण आहे. असं आहे की त्यांना थोडी अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाची लस कधीही पाठवली नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राज्यातल्या सरकारने पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचा वेग हा मार्चमध्ये कमी का होता. आपल्याच सरकारमधले मंत्री, ही मोदींची लस आहे,
याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा, अशा प्रकारे प्रश्न विचारून लोकांची लसीकरण घेऊ नये अशा पद्धतीने तो प्रश्न का विचारला जात होता. त्यामुळे लोकांनी लसीकरण करू नये यासाठी धडपडणारे किंवा या पद्धतीची विधानं करणारं का केली, याला भाई जगताप यांना उत्तर दिली पाहिजेत. महाराष्ट्रासाठी, देशासाठी जगातलं सर्वाधिक लसीकरण हे भारतात झालंय. जगात क्रमांक 1चं लसीकरण हे भारतामध्ये झालंय. हे जर थोडी आकडेवारी जर त्यांनी तपासली, थोडासा अभ्यास केला तर त्यांच्या ते लक्षात येईल. दररोज जवळपास 27 लाख डोस जे आहेत कोविड असेल किंवा म्हणून बनतायत, पण त्या तुलनेत लसीकरण होत नाहीये. तर याला भाजप कसं बघते? कारण 8 कोटी लस जवळपास महिन्याकाठी बनतायत, पण लसीकरणामध्ये तेवढे येत नाही. असं आहे की आत्ताची आकडेवारी की आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रात देशामध्ये 18 ते 45 वयोगटात लसीकरणाची संख्या सुद्धा कोटीच्या पुढे सरकली. 20 कोटीपेक्षा अधिक ऑलरेडी लसीकरण झालेलं आहे. ही कालची रात्रीची आकडेवारी तुम्हाला मी सांगतोय. त्यामुळे जशा लसी उपलब्ध होत आहेत त्या प्रमाणात त्या राज्याच्या लसीकरणाच्या गतीनुसार हे लसीकरण केलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केंद्र सरकार 18 मार्चची आकडेवारी मी तुम्हाला अनेक वेळा सांगितली की राज्याकडे 56% लसी पडून होत्या. आजही म्हणजे हे दावा काय करतात, आम्ही 12 लाख लसीकरण करू, आम्ही 10 लाख लसीकरण करू. माझा प्रश्न आहे की तुम्ही मार्च एप्रिलपासून हे जाहीरपणे सांगत होतात की आम्हाला परवानगी द्या, आम्ही सगळी लसीकरण करून टाकू. अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारच्या गप्पा तुम्ही करत होतात. आज 1 मेला परवानगी दिली, आज तारीख आली 24 मे संपत आला. कुठे टेंडर तुमचं? तुम्ही टेंडर साधन नाही काढू शकला. कुठे तुमच्याकडे लसी खरेदी करण्याची तयारी? कुठे तुमच्याकडे रचना की त्या लसी समजा आल्या तर त्याची कशी तयारी आहे? नुसत्या वल्गना करायच्या, गैरसमज निर्माण करायचे हा एक कलमी कार्यक्रम आहे. आणि केंद्राकडनं ज्या पद्धतीने लसीचं उपलब्ध होत आहेत ते त्या राज्याच्या गतीनुसार. आणि म्हणून या देशामध्ये सर्वाधिक लसीकरण असणारे 3 राज्य ज्यांना आता महाराष्ट्र तर 2 कोटीच्या पुढे गेला. आज सर्वाधिक लसीकरण ज्याला दिलं गेलं, ज्याला लसीचा डोस दिला गेला, अशी 3 राज्य आहेत. त्यातली 2 राज्य ही नॉन BJPची आहेत. एक राजस्थान जे काँग्रेसचं आहे, जे भाई जगतापांना माहिती नसावं, आणि दुसरं ते महाराष्ट्र ज्याला सर्वाधिक देशात नंबर 1चा लसीचा डोस मिळाला. आता ते म्हणतायत की पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला 2000 कोटींचं पॅकेज दिलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारने थोडं असं आहे की ते मोदीची मदत पूर्ण करतील, पण महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जो 3 तासाचा कोकण दौरा केला त्याच्यानंतर आता मला वाटतं 48 तास उलटून गेले. हेच मुख्यमंत्री गेल्या निसर्गाचं, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की हे मुख्यमंत्री असं कसं म्हणू शकतात की गेल्या वर्षी निसर्गाचं मदत अजून मिळाली की नाही मी तपासतो, मिळाली नसेल तर देण्याची व्यवस्था करतो. ज्या मुख्यमंत्र्यांना 1 वर्षापूर्वी निसर्ग वादळासाठी राज्य सरकारने जी तुटपुंजी मदत केली ती दिली गेली नाही याची माहिती नाही. मला असं वाटतं भाई जगताप असतील अथवा राष्ट्रवादी असतील त्यांनी जरा या किमान आता याची तर अजून पंचनामेच नाही आहेत, पण किमान त्या निसर्ग वादळाची मदत तरी नीट 100% दिली जाईल याची आठवण त्यांनी राज्य सरकारला करून दिलं पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्याकडे एक माहिती आहे. त्यानुसार पंचनामे झाले आणि कोकण विभागीय आयुक्त यांनी जो अहवाल काढलेला आहे त्या अहवालानुसार 47 कोटी रुपये, केवळ 47 कोटी रुपयांचं नुकसान. हेच गेल्या वर्षी झालं होतं. गेल्या वर्षी निसर्ग वादळ जेव्हा आलं आणि या दौऱ्यामध्ये त्या लोकांनी सांगितलं की एखादी बोट आमची उद्ध्वस्त झाली, त्या बोटीची किंमत होती 20 लाख 30 लाख. प्रत्यक्षामध्ये कुठेतरी 8-10 लाख त्या बोटीची किंमत दाखवली गेली, तीही अद्यापपर्यंत मिळाली नाही. आणि त्यामुळे म्हणून तर भारतीय जनता पार्टीने आज एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि आम्ही असं आवाहन केलं आहे की ज्या ठिकाणी आपलं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी 5th पिलर नावाचा फेसबुकवरती आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आणि ज्या ठिकाणी कोकणात नुकसान झालं आहे त्यांनी आपलं सगळी माहिती, आपला एक फोटो किंवा व्हिडिओ त्या जे नुकसान झालं जागेच्या ठिकाणाहून हा तिथं पाठवावा. त्या ठिकाणाहून तो अपलोड केला जाईल. एक खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती असणारी माहिती त्या सगळ्या 5th पिलरवरती असणार. काल आदित्य ठाकरेंनी एक वक्तव्य केलं की जर लसीचा प्रमाणात पुरवठा झाला तर येत्या 7 दिवसात मुंबई पुणे. नुसत्याच वल्गना करायच्या, त्यांना गप्पा मारण्याशिवाय त्यांना काही सिरियस काही करता येतं का? कुठे मला सांगा 1 मे पासून साधं टेंडर नाही काढतायत तुम्हाला. कसल्या वल्गना, कसल्या गप्पा मारता? तुम्ही टेंडर तरी काढून दाखवा. तेही तुमची तयारी नाही. नुसत्या गप्पा मात्र मोठ्या मोठ्या मारायच्या, राव गप्पा मारायच्या, काहीच करायचं नाही. भाजप म्हणतात की लसीकरणाचा एक टप्पा केंद्र सरकारनं राज्यांवर ढकलून दिला आहे. असं आहे की तुम्ही म्हणणार की आम्हाला परवानगी द्या. तुम्ही आठवा जरा मार्च एप्रिल मधली वक्तव्य यांची.
की आम्हाला परवानगी द्या, आम्ही करतो, तुम्ही करा, आम्ही आमच्या समर्थ पद्धतीने हाताळू, असे तुम्हीच गप्पा मारणार. तुम्हाला दिलं की म्हणून नाही नाही बघा 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 आमच्यावर ढकलतात. असं आहे की ज्यांना केवळ राजकारण करायचं आहे, म्हणून मगाशी उल्लेख केला की जे तिघांचे मिळून परीक्षेत मार्क एकत्र करून कसे तरी पास झाल्यास दाखवत आहेत. ज्यांना राजकारण करायचं आहे, ज्यांना जनहिताची कामच करायची नाहीत आणि ज्यांना केवळ कांगावा करायचा आहे, त्यांच्याकडनं वेगळी अपेक्षा काय करणार? तुम्हीच हे गेल्या मार्च एप्रिलमध्ये सांगत होतात की आम्हाला परवानगी द्या, आम्हाला परवानगी द्या, आणि त्याच्यावरती मात्र स्वतः मात्र काहीच करत नाही. आता मात्र वेळ आली की मात्र काही होत नाही. तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका, 10वी-12वीच्या परीक्षांसंदर्भातली भूमिका सरकारनं लवकरात लवकर जाहीर करावी, असं केशव उपाध्ये यांनी भाजपच्या वतीनं म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.